सगळ्यात आधी आपण वरण बनवून घेऊ। इथे मी मेजरिंग कपने पाऊण कप तुरीची डाळ घेतली आहे। घरातील कुठलीही एखादी मध्यम आकाराची वाटी आपण ही डाळ मोजण्यासाठी वापरू शकतो। तर साधारण 1 वाटी डाळ ही 4-5 लोकांसाठी पुरे होते। डाळ आपल्याला स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आहे। त्यानंतर याच्यात डाळीच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे। तर इथे मी 2 कप पाणी टाकून घेतलं। आता ही डाळ लवकर शिजावी आणि अगदी सॉफ्ट शिजावी यासाठी याच्यात तेल टाकायचं आहे। तर इथे मी 2 छोट्या पळ्या तेल टाकून घेतलं। आता कुकरमध्ये 1 कप पाणी घ्यायचं, त्यात जाळी ठेवायची आणि जसं आपण एरवी वरण भाताचा कुकर लावतो तशीच ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर इथे मी 3 ते 4 शिट्ट्या हाय फ्लेमवरती ही डाळ शिजवून घेतली आहे। डाळ अगदी मऊ शिजलेली आहे, तुम्ही बघू शकताय। आता ही डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे। इथेच तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा ॲड करू शकता। फोडणी बनवण्यासाठी इथे मी एक मोठं पातेलं घेतलं, त्यात 2 मोठे चमचे तूप टाकून घेतलं। तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकतात। तूप चांगलं गरम झालं की 1 चमचा जिरं टाकायचं आहे, त्यासोबतच 4-5 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकायच्या आणि 8-10 कढीपत्त्याची पानं टाकायची आहे। आता हे सगळं ह्या तेलात चांगलं तळून घ्यायचं आहे। जिरं अगदी छान तडतडलं पाहिजे। हे पहा, आता याच्यात पाव चमचा हिंग टाकायचा, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट किंवा तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। तिखटाऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकतात। तर मिनिटभर हे सगळं परतून घेतलं। त्यानंतर याच्यात जी डाळ आपण शिजून घेतलेली होती ती टाकायची आहे। त्यासोबतच आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे। काही जणांना ह्या ज्या चकुल्या आहेत किंवा वरणफळ आहे ते पातळ आवडतं, तर काही जणांकडे हे थोडंसं घट्ट खाल्लं जातं। आमच्याकडे हे घट्ट असं आवडतं, तर त्यामुळे त्या अंदाजाने मी इथे 2 मोठे ग्लास किंवा कपाचं माप म्हणाल तर 3 कप पाणी टाकून घेतलं आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकताय। एवढंच पातळ आपल्याला हे ठेवायचं आहे। आता चवीपुरता मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घेतलं। आता हे वरणाला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। आता कणिक मळण्यासाठी इथे मी एका पोळपाटावर 1 चमचा जिरं वाटून घेते। असं वाटलेलं जिरं जर आपण त्या कणकेत टाकलं तर खूप छान चव त्याची लागते। तर हे पहा, असं अर्धवटच मी थोडंसं वाटून घेतलं। आता एक ताट घ्यायचं, त्यात सुरुवातीला जे वाटून घेतलेलं जिरं होतं ते टाकायचं आहे। त्यासोबतच 1.5 कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे। ज्या कपाने आपण डाळ मोजून घेतली त्याच कपाने 1.5 कप पीठ घेतलं आहे। चवीपुरता मीठ आणि पाव चमचा हळद टाकायची। आता याच्यात 3 ते 4 पळी मी तेल टाकून घेतलं आहे, किंवा आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो 3 चमचे तेल याच्यात टाकायचं। हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे जे जिरं किंवा मीठ आहे आणि तेल हे सगळ्या पिठाला अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे। आता हे एकजीव झालं की आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत याची थोडीशी घट्ट अशी कणिक मळून घ्यायची। खूप जास्त घट्ट मळायची नाही किंवा अगदी चपातींसारखी सैलही मळायची नाही। तर पुरीसाठी जी कणिक आपण मळतो तशीच आपल्याला ही घट्ट कणिक मळून घ्यायची आहे। तर इथे मी थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळून घेते। हे पहा, तुम्ही बघू शकताय इथे ही कणिक मळून झाली। आता याला थोडंसं तूप किंवा तेलाचा हात लावायचा आणि पुन्हा 1 मिनिटभर ही मळून घ्यायची आहे। कणिक मळून झाल्यानंतर त्यातला एक गोळा घेतला, तो अशा पद्धतीने पोळपाटावर छान मळून घेतला। आता पीठ लावून आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची। खूप पातळ ही पोळी लाटायची नाही, आपली जी चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी जाड अशी ठेवायची। हे पहा, ही पोळी आता लाटून झालेली आहे। आता याच्या आपण चकोल्या कट करून घेऊ। तर आपल्याला हव्या तशा छोट्या मोठ्या आकाराच्या ह्या चकोल्या आपण कट करू शकतो। तर मी इथे मध्यम आकाराच्या आणि चौकोनी शेपमध्ये ह्या चकोल्या कट करून घेते। तुम्ही हवं तर डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करू शकतात, किंवा मग माझी आजी जी आपली वाटी असते त्याच्याने ते गोल गोल चकोल्या कट करायची, तर तशासुद्धा तुम्ही कट करू शकतात। तर हे पहा, अशा पद्धतीने मी ह्या चकोल्या इथे कापून घेतल्या आहेत। आता वरण उकळलं की त्यात आपल्याला ह्या चकोल्या टाकायच्या आहेत, पण वरण अगदी खळखळ उकळलेलं पाहिजे। तुम्ही बघू शकताय इथं आपलं वरण किती छान उकळलं आहे। तर असंच अगदी खळखळ उकळणारं वरण असेल तर त्यात आपल्याला हाय फ्लेमवरतीच ह्या चकोल्या टाकायच्या। गॅसची फ्लेम अजिबात कमी करायची नाही, नाहीतर मग ह्या चकोल्या ज्या आहेत त्या खूप
मऊ होतात किंवा मग चिकट होतात. तर हाय फ्लेमवरतीच हे आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला हाय फ्लेमवरती 5 ते 7 मिनटं हे उकळून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती झाकण ठेवून आपल्याला ह्या ज्या चकोल्या आहेत ह्या अजून 10 ते 15 मिनटं किंवा या शिजेपर्यंत शिजवून घ्यायच्या आहेत. तर इथे मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली आहे. तर हे पहा 10 ते 12 मिनटं झाले. चकोल्या अगदी छान शिजल्या आहेत. वरणसुद्धा घट्ट झालेलं आहे. आता हे पुन्हा छान एकजीव करायचं. एकजीव केल्यानंतर तुम्ही अशी एखादी चकोली हाताने चेक करू शकतात. अगदी सहज ते दाबले जात असेल तर समजायचं आपल्या ह्या ज्या चकोल्या आहेत ह्या तयार झाल्या आहेत. तर तडक्यासाठी म्हणजेच फोडणीसाठी इथे मी कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप घेतलं. तूप गरम झालं की त्यात पाव चमचा मोहरी टाकायची आहे. जिरा आपण आधीच चकोल्यांमध्ये वापरले त्यामुळे इथे जिरं टाकणार नाही, पण तुम्ही आवडत असेल तर अजूनही जिरे इथे वापरू शकतात. त्यासोबत 5-6 लसणाच्या पाकळ्या कट करून टाकून घेतल्या. 5-6 कढीपत्त्याची पानं टाकायची. थोडंसं हिंग आणि 2-3 लाल मिरच्या याच्यात टाकून घ्यायच्या. या लाल मिरच्यांमुळे जी फोडणी आहे ती अतिशय छान लागते आणि हा तडका आपण ह्या चकोल्यांवर टाकला की अतिशय छान टेस्टी अशा या आपल्या वरण चकोल्या तयार होतात. आपला तडका तयार आहे. वरणफळसुद्धा तयार झालं आहे. आता त्यावरती ही फोडणी टाकायची आणि मस्त गरमागरम हे वरणफळ किंवा वरण चकोल्या सर्व करायच्या. तर हे थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी अर्धा दुधी भोपळा घेतला आहे. तुम्हाला किती थालीपीठ बनवायचे त्या अंदाजाने तुम्ही भोपळा घेऊ शकता. तो आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायचा. धुतल्यानंतर तो कट करून खाऊन बघायचा. जर तो कडू नसेल तर मग आपल्याला त्याचा किस करून घ्यायचा आहे. आणि जर दुधी भोपळा कडू असेल तर तो मुळीच वापरू नका, कारण कडवट दुधी भोपळा शरीराला हानिकारक असू शकतो. आता इथे मी दुधी भोपळ्याचा किस तयार करून घेतला आहे आणि त्याच्यात भाजणीचं पीठ मी चाळून घेते. तर हे भाजणीचं पीठ गहू, तांदूळ, ज्वारी आणि 2-3 प्रकारच्या डाळी मिक्स करून भाजून दळून आणलंय. तुम्ही याच्याऐवजी फक्त ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठही वापरू शकतात. सोबत थोडंसं बेसन पीठ ॲड करा. आता याच्यात अर्धा चमचा मी धने पावडर टाकून घेतली आहे. अर्धा चमचा ओवा टाकलाय. 2 चमचे आपल्याला याच्यात तीळ टाकून घ्यायचे. त्यानंतर पाव चमचा मी इथे जिरं टाकून घेतलंय. पाव चमचा हळद टाकून घेतली आहे. 1 ते 1.5 चमचा मी इथे लाल तिखट टाकून घेतलंय. तर तिखटही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे तुम्ही थोडीशी आमचूर पावडरही वापरू शकतात. चवीपुरता मीठ मी इथे टाकून घेतलंय. आणि आता साधारण 2 टेबलस्पून एवढं मी इथे तेल टाकून घेतलंय. तेल टाकल्यामुळे आपले थालीपीठ छान खरपूस तयार होतील. आणि आता इथे मी थोडीशी कोथिंबीर चिरून टाकून घेतली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे कांदाही टाकू शकतात बारीक चिरून. आता हे सगळं आपल्याला आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दुधी भोपळ्याला पाणी सुटतं, त्यामुळे पाण्याचा वापर इथे कमी करायचा आहे. तर आधी आपण हे पीठ दुधी भोपळ्यातच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल. आता थोडंसं पाणी टाकायचं आणि हे पीठ आपल्याला थोडं सैल असं मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे पीठ मी इथे मळून घेतलंय. तुम्ही बघू शकता ह्याप्रमाणे आपल्याला थोडंसं सैल असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपण थालीपीठ तयार करू. तर थालीपीठांसाठी इथे मी एक स्वच्छ रुमाल ओला करून घेतलाय आणि तो याप्रमाणे एखाद्या ताटावर किंवा मी इथे पोळपाट वापरलाय, पोळपाटाच्या वरती टाकून घेतलाय. आता ह्या रुमालावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय. जसं मी इथे टाकलंय त्याप्रमाणे थोडंसं पाणी या रुमालाला पुन्हा लावून घ्यायचंय आणि त्यानंतर पाण्याच्याच ओल्या हाताने आपल्याला थालीपीठाचा गोळा घ्यायचा आहे आणि तो गोळा आपल्याला ह्या रुमालावरती थापून घ्यायचा आहे. तर हा गोळा थापताना हाताला सारखं पाणी लावायचं आणि मग हा गोळा थापायचा. हे थालीपीठ आपण डायरेक्ट तव्यावरती पण लावू शकतो, पण मग ते थोडंसं जाडसर होतं. रुमालावर थापल्यामुळे थालीपीठ अतिशय छान पातळ तयार होतं. तर तुम्ही ते बघू शकता ह्याप्रमाणे मी पाण्याचा हात लावून हे थालीपीठ छान थापून घेते. अशा पद्धतीने थालीपीठ इथे थापून झालेलं आहे. आता या थालीपीठाला ह्याप्रमाणे आपल्याला बोटाने होल करून घ्यायचे, जेणेकरून हे थालीपीठ सगळ्या बाजूने छान व्यवस्थित खमंग असं भाजलं जाईल. तर आता थालीपीठ भाजण्यासाठी मी इथे तवा गरम करत ठेवला आहे आणि तव्याला
तेल लावून घेते। तर तेल लावण्यासाठी मी इथे कांद्याचा काप वापरलेला आहे। हा साधा तवा आहे, त्यामुळे कांद्याच्या कापाने जर या तव्याला तेल लावलं तर मग थालीपीठ तव्याला चिटकणार नाही। तुमच्याकडे नॉनस्टिक तवा असेल तर तुम्ही तो वापरू शकता। आता हे थालीपीठ तव्यावरती टाकताना ह्याप्रमाणे हलक्या हाताने हा रुमाल उचलायचा आणि रुमाल उचलल्यानंतर उलट्या बाजूने, म्हणजे ज्या बाजूला थालीपीठ आहे ते तव्यावरती यायला पाहिजे अशा बाजूने आपण थालीपीठ तव्यावरती टाकून घ्यायचं आणि मग मागच्या बाजूने हा रुमाल काढायला सुरुवात करायची। रुमालाला आपण पाणी लावलेलं असतं, त्यामुळे तो सहज निघतो आणि अशा पद्धतीने आपण हे थालीपीठ तव्यावरती टाकून घ्यायचंय। आता मध्यम गॅसवरती खमंग असं हे थालीपीठ मी भाजून घेणार आहे। तर थालीपीठ भाजताना गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची। खूप जास्त हाय फ्लेमवर थालीपीठ भाजलं तर मग ते छान खरपूस तयार होत नाही आणि आतमध्ये ते कच्चच राहतं। शिवाय हे थालीपीठ भाजताना तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भरपूर तेल याच्यावर टाकू शकता। तेल याच्यावर जेवढं जास्त टाकलं तेवढं थालीपीठ छान खमंग लागतं आणि ह्याप्रमाणे मी आता थोडंसं तेल टाकून हे थालीपीठ भाजून घेते। तुम्ही ते बघू शकतायत, आपलं थालीपीठ अतिशय छान खमंग असं इथे तयार झालेलं आहे। साठी एका भांड्यामध्ये 1 ते 1.5 मोठा चमचा तेल घेतलं। तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं, 1 तमालपत्र, 1 ते 2 लवंग, 2 मिरे आणि 2 दालचिनीचे तुकडे टाकून घेतले। त्यानंतर 2-3 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून याच्या टाकून घेतल्या। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला। कांदा सोनेरी रंगावरती आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे। तर हे पहा, कांदा सोनेरी रंगावर परतून झालेला आहे। आता याच्यात आपण टाकून घेणार आहोत अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, थोडंसं हिंग। तिखटाची जी क्वांटिटी आहे किंवा मसाल्याची जी क्वांटिटी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। आता हे परतून झाल्यानंतर त्याच्यात मी स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकून घेतले। तर साधारण 2 कप एवढे हे तांदूळ आहेत। तांदूळ आपल्याला या सगळ्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे। हाय फ्लेमवरती आपण हे तांदूळ छान परतून घेणार आहोत। तांदूळ परतत असताना हलक्या हाताने परतायचे, कारण हे तांदूळ 15 मिनिटं आधी आपण भिजत ठेवले होते। तांदूळ परतून झाल्यानंतर यात गाजर, बटाटा, तोंडली, त्यानंतर टोमॅटो बारीक चिरलेला आणि 1 वाटी हिरवा ताजा मटार टाकून घेतला। यासोबतच तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही इथे ॲड करू शकता। आता हे छान एकजीव करून घ्यायचंय। अशा पद्धतीने तांदूळ आणि हे भाज्या छान परतून झाल्या की याच्यात पाणी टाकून घ्यायचंय। तर साधारण 2 कप तांदूळासाठी मी 2 ते 2.25 ग्लास एवढं पाणी वापरलंय, म्हणजे तांदूळाच्या दुप्पट आपल्याला पाणी वापरायचंय। त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। हे सगळं छान एकजीव करायचं आणि मध्यम गॅसवरती हा भात शिजवून घ्यायचा आहे। हा भात मी इथे पातेल्यात बनवते, त्यामुळे मी मध्यम गॅसवरती शिजवणार आहे। तुम्ही जर कुकरमध्ये बनवत असाल तर हाय फ्लेमवरती 1 शिट्टी घ्या आणि त्यानंतर लो फ्लेमवरती तो कुकर 1 मिनिट फक्त गॅसवरती राहू द्या। तर हे पहा, मध्यम गॅसवरती साधारण 15 मिनिटं हा भात मी शिजवून घेतला आणि हा मस्त मसालेदार असा मटर पुलाव इथे तयार झालेला आहे। मी एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलंय। तेल कडकडीत गरम झाल्यावर आपल्याला त्याच्यात जिरं टाकून घ्यायचंय। जिरं व्यवस्थित तडतडल्यानंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून मी इथे टाकून घेतलेल्या आहेत। सोबतच 1 मोठा कांदा बारीक चिरून मी या तेलामध्ये टाकून घेतलाय। आता हा कांदा आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। गोल्डन ब्राऊन रंग येईल इथपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। हे बघा, तुम्ही बघू शकताय कांदा आता व्यवस्थित गोल्डन ब्राऊन रंगावरती आलेला आहे। आता इथे मी 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे। तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। अर्धा चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे आणि हे सगळं या तेलामध्ये व्यवस्थित मी परतून घेते। हे मसाले आता छान परतून झालेले आहेत। आता इथे मी आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेतलेलं आहे। 1 वाटी बेसन पिठासाठी इथे मी 2 ग्लास पाणी टाकून घेतलंय। पाणी टाकल्यानंतर थोडीशी कोथिंबीर याच्यात टाकून घ्यायची आहे।
हे थोडंसं एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. चवीपुरता मीठ मी इथे टाकून घेतलेलं आहे. आता हे पाणी व्यवस्थित मी उकळू देणार आहे. हे बघा, पाणी अगदी छान व्यवस्थित उकळलेलं आहे. आता मी इथे थोडं थोडं करत बेसन पीठ टाकून घेते. 1 वाटी बेसन पीठ आहे ते अशा पद्धतीने थोडं थोडं करत टाकायचं आणि दुसऱ्या हाताने हे व्यवस्थित ढवळत जायचं, जेणेकरून त्या ज्या गुठळ्या असतील या बेसन पिठाच्या त्या लगेच मोडत जातील. तर हे बघा, अशा पद्धतीने मी या सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून घेते. आपण ज्याला म्हणतो की हे हाटून घ्यायचं आहे, अगदी व्यवस्थित हे हाटून घ्यायचं असतं. बेसन पिठाच्या लवकर गुठळ्या तयार होतात, त्यामुळे सतत ह्या पद्धतीने हे ढवळत जायचं आणि ह्या गुठळ्या ज्या आहेत त्या अशा मोडत जायच्या. हे बघा, हे पिठलं आता बऱ्यापैकी ते स्मूथ झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. हे मध्यम गॅसवरती आता आपण 10 ते 15 मिनिटं शिजू देऊ. हे शिजताना याच्यावरती थोडंसं झाकण ठेवायचं. एक 10 मिनिटं झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय. पिठलं छान उकळलेलं आहे, छान शिजलेलं आहे आणि घट्ट पण झालंय. तुम्हाला पाहिजे तर अजून थोडा वेळ जास्त शिजवलं तर ते अजून घट्ट होईल, किंवा मग ह्या स्टेजला आपण गॅस बंद केला तरी चालेल. तर इथे मी हे पिठलं एकदा पुन्हा एक करून घेते. तर मग अशा पद्धतीने हे पिठलं आपल्या इथे तयार झालेलं आहे. आता आपण बघू भाकरी. भाकरी बनवण्यासाठी इथे मी बाजरीचं पीठ घेतलंय. ही बाजरीच्या पिठाची मी भाकरी बनवत आहे. तर साधारण एका भाकरीचं एवढं मी इथे पीठ घेतलेलं आहे आणि ते पीठ मी व्यवस्थित चाळून घेते. आता हे पीठ चाळून झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यात थोडंसं मीठ पण टाकू शकता. आम्ही भाकरीमध्ये मीठ टाकत नाही, त्यामुळे मी हे डायरेक्ट पाणी टाकून हे पीठ मळून घेते. तर हे बघा, अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला अगदी व्यवस्थित असं मळून घ्यायचं असतं. हे पीठ जेवढं जास्त मळलं जाईल तेवढी आपली भाकरी खूप छान तयार होते. तर मी अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे. थोडं हे पीठ जास्त होत होतं म्हणून मी बाकीचा गोळा बाजूला काढून ठेवलेला आहे आणि उरलेलं जे पीठ आहे ते अशा पद्धतीने त्याचा एक गोल गोळा तयार करून घेतला आहे. आता ताटावरती खाली आधी पीठ टाकायचं आणि त्याच्यावरती हा जो आपण बाजरीचा पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने ठेवून थापून घ्यायचा. मी इथे दाखवते त्या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला ही भाकरी छान थापून घ्यायची असते. एका हाताने भाकरी थापत जायचं आणि दुसऱ्या हाताने ह्या भाकरीला आकार देत जायचा. तुम्ही बघू शकता इथे अगदी छान गोल अशी भाकरी तयार झालेली आहे. आता हे आपण भाजून घेऊ. तर भाकरी भाजण्यासाठी मी इथे तवा आधीच गरम करून ठेवला होता. तवा व्यवस्थित गरम झाल्यावरच तव्यावरती भाकरी टाकायची. त्यानंतर भाकरीचा जो पीठ लावलेला भाग असतो त्या भागाला आपल्याला पाणी लावून घ्यायचं असतं. आता पाणी लावल्यानंतर एक अर्धा मिनिटांनी आपल्याला ही भाकरी लगेच पलटून घ्यायची असते. हे जे आपण पाणी लावून घेतलंय हे पूर्णपणे कोरडं होण्याच्या आत आपल्याला ही भाकरी पलटायची असते. तर हे बघा, मी ही भाकरी आता पलटून घेते. आता ह्या बाजूने ही भाकरी आपल्याला थोडी जास्त वेळ भाजून घ्यायची असते. साधारण 1-1.5 मिनिटानंतर चेक करायचं. पुन्हा थोडीशी कच्ची वाटत असेल तर पुन्हा ही एका बाजूने भाजून घ्यायची. भाकरी कधीही हाय फ्लेमवरच भाजायची, म्हणजे ती छान भाजली जाते. आता ही भाकरी मी पुन्हा पलटून घेतलेली आहे आणि हे बघा, तुम्ही बघू शकता भाकरी किती छान टम्म अशी फुगली आहे आणि आपली बाजरीची भाकरी इथे तयार झाली आहे. ही खिचडी बनवण्यासाठी कुकरमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं. जिरं मोहरी तडतडल्यानंतर त्यात थोडा कढीपत्ता आणि थोडेसे शेंगदाणे टाकून घेतले. आता हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलं. त्यानंतर त्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला. कांदा गोल्डन ब्राऊन रंगावर येईल इथपर्यंत ह्या तेलामध्ये परतून घेतला. कांदा परतून झाला की मग याच्यात एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो आणि एक मोठा बटाटा अशा पद्धतीने चिरून टाकून घेतला. हे सगळं तेलात छान परतून घेतलं. आता हे सगळं परतून झाल्यानंतर यात अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट
किंवा आपल्याला हव्या त्या अंदाजाने लाल तिखट टाकायचं आहे. अर्धा चमचा याच्यात टाकायचा आहे गरम मसाला, किंवा याऐवजी आपला जो घरचा काळा मसाला असतो तो सुद्धा आपण टाकू शकतो. थोडासा हिंग, आणि हे सगळं या तेलामध्ये छान परतून घेतलं. आता हे मसाले तेलामध्ये छान परतून झाले की मग याच्यात आपल्याला टाकायचं आहे पाणी. तर इथे मी डाळ तांदूळ मिळून 3.5 कप एवढे घेतलेले आहे, तर त्यासाठी 3.5 ग्लास पाणी टाकून घेतलंय. पाणी टाकल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि हे पाणी उकळू द्यायचं आहे. आता पाणी उकळतंय तोपर्यंत डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. तर इथे 2.5 कप तांदूळ आणि 1 कप डाळ असं हे मी प्रमाण घेतलेलं आहे. तर डाळ मी इथे मुगाची वापरली, त्याऐवजी तुरीची वापरली तर खिचडी खूप छान लागते. पाणी छान खळखळ उकळलेलं आहे. आता ह्याच्यातच आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आपण जे डाळ तांदूळ धुवून घेतलेले होते ते आपल्याला या पाण्यात टाकून घ्यायचे. हे डाळ तांदूळ आपण आधी तेलामध्ये परतून मग नंतर वरून गरम पाणी टाकलं तरी सुद्धा चालतं, पण ह्या पद्धतीने आधी पाणी उकळून घेतलं आणि नंतर हे तांदूळ टाकले तर ती खिचडी खूप एक वेगळी चव तिला येते आणि खूप टेस्टी पण लागते. अशा पद्धतीने हे एकजीव करून घेतलं. त्यानंतर झाकण बंद करून हाय फ्लेमवरती याची एक शिट्टी करून घेतली. त्यानंतर कुकर गार झाला की मगच खिचडी बाहेर काढायची. हे पहा, आता कुकर गार झालाय, म्हणजे कुकर मधली जी वाफ आहे ती कमी झाली आहे. आणि आता अशा पद्धतीने आपली ही जी मसाला खिचडी आहे ती इथे तयार झाली आहे. इथे मी एका भांड्यात 2 वाटी गूळ घेतलाय आणि त्यात 2 वाटी पाणी टाकून घेतलंय. गूळ छान वितळला इथपर्यंत हे पाणी गरम करून घेतलं. गूळ वितळल्यानंतर हे पाणी चाळून घेतलं, म्हणजे गुळातली जी घाण असेल ती निघून जाईल. आता एका ताटात 2 ते 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. त्यात 2-3 चमचे तूप टाकून घेतलंय. तूप टाकल्यानंतर जे गुळाचं पाणी बनवून घेतलं होतं त्याच्याने हे जे पीठ आहे हे छान मळून घेतलं. हे पीठ मळत असताना थोडंसं सैल ठेवायचं, कारण गूळ घातल्यामुळे हे थोड्या वेळाने आपोआपच कडक व्हायला लागतं. गोळा तयार आहे. आता यातला एक छोटासा गोळा घेतला आणि त्याचा पराठा बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी अशा पद्धतीने मी हा जाडसर असा पराठा लाटून घेते, किंवा आपण याला गोड दशम्या सुद्धा म्हणू शकतो. ही गोड दशमी आपल्याला थोडीशी जाडच ठेवायची असते, तेव्हाच ही छान खरपूस आणि खमंग अशी लागते. ही दशमी लाटून झालेली आहे. आता तवा गरम झाल्यानंतर त्यावर थोडंसं तूप टाकून त्याच्यावर ही दशमी मी भाजून घेते. ही भाजत असताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची. आणि आता ही दशमी आपल्याला छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे. साधारण 3 ते 4 मिनटं आपल्याला ही एक दशमी भाजण्यासाठी लागतात. आता इथे मी दोन्ही बाजूंनी छान तूप टाकून ही दशमी भाजून घेते. हे पहा, अशा पद्धतीने ही गोड दशमी किंवा हा गोड पराठा आपला इथे तयार झालाय. पावभाजी बनवण्यासाठी एका कुकरमध्ये 1 वाटी बटाट्याचे काप घेतले, 1 वाटी वाटाणे म्हणजेच हिरवे मटार घेतले, अर्धी वाटी फ्लावर घेतला, अर्धी वाटी गाजर, 2 ते 3 बीटाचे तुकडे मी इथे टाकून घेतले आणि 1 वाटी याच्यात पाणी टाकून घ्यायचं. चवीपुरता मीठ टाकायचं, अर्धा चमचा इथे मीठ टाकून घेतलं. हे सगळं एकजीव करून घेतलं आणि झाकण बंद करून हाय फ्लेमवरती याच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या. 2 शिट्ट्यांनंतर या भाज्या सगळ्या छान शिजलेल्या आहेत. या भाज्या आता चमच्यानेच मी मॅश करून घेतल्या. बीटामुळे या भाजीला कलर छान येतो. आता एका कढईमध्ये थोडंसं बटर घेतलं. बटर हे पूर्णपणे वितळू दिलं. ह्यासोबतच याच्यात थोडंसं तेल सुद्धा तुम्ही टाकू शकतात. त्यातच आता जिरं टाकून घेतलं. जिरं चांगलं तडतडलं त्यानंतर याच्यात कांदा टाकून घ्यायचा आहे. तर एक मोठा कांदा बारीक मी चिरून घेतलेला होता. हा कांदा आता गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे. हे पहा, कांदा चांगला परतून झालेला आहे. त्यात 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली. 1 वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची मी इथे टाकून घेतली. शिमला मिरची आणि कांदा 1-2 मिनटं परतून घेतले. त्यानंतर 1 वाटी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो मी इथे टाकून घेतला. ह्याऐवजी डायरेक्ट टोमॅटोची प्युरी वापरली तरी चालेल.
आता टोमॅटो पूर्णपणे शिजेल इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकताय टोमॅटो छान शिजलेला आहे. आता हे टोमॅटोसुद्धा चमच्याने थोडासा ठेचून घ्यायचा. थोडं हिंग टाकून घेतलं, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे पावभाजी मसाला मी इथे टाकून घेतला आणि हे सगळं छान एकजीव करून घेतलं. आता हे मसाले आपल्याला 1-2 मिनटं फक्त परतून घ्यायचे. हे परतत असताना चमच्याने अशा पद्धतीने ही भाजी थोडीशी मॅश करत जायची. आता आपण ज्या भाज्या उकडून घेतलेल्या होत्या त्या भाज्या मी इथे टाकून घेतल्या. आता या सगळ्या भाज्या इथे टाकून घेतल्यानंतर भाज्या या मसाल्यामध्ये छान एकजीव करून घेतल्या. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे. चवीपुरता मी इथे मीठ टाकून घेतलं. आपण भाजी शिजत असताना सुद्धा भाज्यांमध्ये मीठ टाकलं होतं, त्यामुळे त्या अंदाजाने मीठ टाकायचं आहे. वरून थोडं पाणी टाकून घेतलं. साधारण 1 ते 1.5 ग्लास मी इथे पाणी टाकून घेतलं आणि ही जी पावभाजीची भाजी आहे ही आता मध्यम गॅसवरती चांगली उकळू द्यायची आहे. भाजी छान उकळलेली आहे. त्यानंतर याच्यात मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घेतली आणि आता आपल्याला आवश्यकता वाटेल त्या पद्धतीने याच्यावर थोडंसं बटर टाकून घ्यायचं आहे. पाव भाजून घेण्यासाठी तव्यावरती थोडं बटर टाकून घेतलं, त्यावर पावभाजी मसाला आणि कोथिंबीर टाकून घेतली. आता 2 पाव मी अशा पद्धतीने या बटरवरती छान भाजून घेतले. अगदी 1 मिनिट फक्त आपल्याला हे पाव याच्यात भाजून घ्यायचे असतात आणि अशा पद्धतीसाठी आपली पावभाजी इथे तयार झाली आहे.